हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज 1 kg पायनॅपल फ्लेवर केक बनवणार आहे। त्यासाठी मी 2 कप व्हॅनिला प्रेमिक्स यूज करून हा स्पॉन्ज 8 इंची टीनमध्ये बनवून घेतलेला आहे। 180 डिग्री सेल्सिअसवरती मी 35 मिनिटं बेक करून घेतलेला आहे हा स्पॉन्ज। त्यानंतर हा पूर्ण थंड झाल्यानंतर स्पॉन्ज मी त्याचे 3 समान लेयर कटिंग करून घेतलेले आहेत। त्यानंतरच आयसिंगला घेतलेला आहे मी केक। पुन्हा मी एक लेयर टर्निंग टेबलवरती ठेवून तो नॉर्मल वॉटरने मी सोक करून घेतलेला आहे। तुम्हाला शुगर सिरप यूज करायचं असेल तर ते सुद्धा चालेल, नाहीतर क्रश ॲड करून पाण्यामध्ये वापरत असला तरी ते सिरप चालतं। त्यानंतर एक क्रीमचा लेयर लावून घेऊन पुन्हा एकदा मी पायनॅपल क्रश त्याच्यावरती स्प्रेड करून घेत आहे। क्रश पूर्ण सगळीकडं स्प्रेड केल्यानंतर पुन्हा एकदा मी सेकंड लेयर लावून जे गॅप्स आहेत ते फिलअप करून घेणार आहे मी क्रीम यूज करून। अशा पद्धतीनं मी करून घेतलेलं आहे। त्यानंतर सेकंड लेयरला सुद्धा मी नॉर्मल वॉटरने सोक करत आहे। त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड लेयरवरती पुन्हा एकदा थोडी क्रीम यूज करून मी स्प्रेड करत आहे। अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगितलेलं आहे केक कसा बनवायचा ते। त्यानंतर पुन्हा मी क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून त्यावरती पुन्हा एकदा पायनॅपल क्रश यूज करणार आहे। पायनॅपल क्रशसुद्धा मी स्प्रेड करत आहे। त्यानंतर पुन्हा थर्ड लेयर ठेवत आहे मी। थर्ड लेयरसुद्धा सोक करून घेणार आहे मी नॉर्मल वॉटरने। त्यानंतर थोडी क्रीम यूज करून क्रम कोट करून घेत आहे मी। क्रम कोट केल्यामुळे क्रम्स हे सेट होणार आहेत फ्रीजमध्ये केक ठेवल्यानंतर, आणि फिनिशिंगमध्ये अजिबात आपल्याला क्रम्स येत नाहीत, आणि कमीत कमी क्रीम यूज करून आपण फिनिशिंग करू शकतो। अशा पद्धतीने मी क्रम कोट करून घेत आहे। 10 इंची बोर्ड मी यूज करणार आहे ह्या 1 kg केकसाठी। आता बेसला मी थोडी क्रीम लावून केक ट्रान्सफर करून फ्रीजमध्ये एक अर्ध्या तासासाठी ठेवणार आहे मी। त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासानंतर मी केक बाहेर घेतलेला आहे फ्रीजमध्ये काढून। त्यानंतर मी थोडी व्हाईट क्रीम लावून फिनिशिंग करत आहे। आता आपल्याला अजिबात क्रम्स येणार नाही फिनिशिंगमध्ये। त्यानंतर वरच्या बाजूसुद्धा थोडी क्रीम लावणार आहे मी केकला। अतिशय कमी क्रीममध्ये फिनिशिंग होत आहे आपल्या केकचं। जिथे जिथे स्पॉन्ज दिसायला तिथे थोडी क्रीम लावून घेत आहे मी, त्यामुळे फिनिशिंग छान वाटेल। कस्टमरला कसं केक बघता क्षणी आकर्षित झाला पाहिजे, अशा पद्धतीनं आपण फिनिशिंग केलं पाहिजे। त्यानंतर एक्स्ट्रा जी क्रीम आलेली आहे ती मी काढून घेत आहे। त्यानंतर स्क्रॅपर यूज करून पुन्हा जिथे जिथे क्रीम कमी वाटत आहे तिथे मी लावून पुन्हा एकदा मी फिनिशिंग करून घेत आहे। वरती जी एक्स्ट्रा आलेली क्रीम आहे ती मी काढून घेत आहे। आता कोम स्क्रॅपर यूज करून आपण कोम डिझाईन काढून घेऊ। अशा पद्धतीने डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर पुन्हा वरती आलेली क्रीम मी आतमध्ये घेऊन फिनिशिंग करत आहे। पुन्हा एकदा मी स्क्रॅपर यूज करून वरती सुद्धा डिझाईन करून घेत आहे। त्यानंतर न्यूट्रल जेल यूज करून त्यामध्ये येलो कलर 2 ड्रॉप्स ॲड करून थोडं पाणी ॲड करून ते एकजीव करत आहे। त्यानंतर केकवरती मी न्यूट्रल जेल हे घालणार आहे आता। त्यानंतर स्प्रेड करणार आहे। आता मी पॅलेट नाईफ घेऊन हलक्या हाताने न्यूट्रल जेल स्प्रेड करत आहे। अशा पद्धतीने मी न्यूट्रल जेल स्प्रेड केलेलं आहे। पुन्हा एकदा मी न्यूट्रल जेल यूज करून त्यामध्ये पिस्ता कलर ॲड केलेला आहे 2 ड्रॉप्स।
केकच्या साईडला सुद्धा मी हे जेल यूज करणार आहे. त्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रल जेल ॲड केलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं मी पायपिंग बॅगच्या हेल्पनं न्यूट्रल जेल लावून घेत आहे. पुन्हा आता स्क्रॅपर फिरवणार आहे मी त्याच्यावरती. त्यानंतर पुन्हा एकदा मी येलो कलर न्यूट्रल जेलमध्ये ॲड करून पायपिंग बॅगमध्ये भरून पुन्हा एकदा मी साईडून न्यूट्रल जेल लावत आहे येलो कलरचं. ते सुद्धा स्प्रेड करून घेत आहे मी. अशा पद्धतीनं आपला पूर्ण केक जेलने कवर केलेला आहे. त्यानंतर मी केकवरती नाव लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर मी छोटे छोटे N1 नोझल पायपिंग बॅगमध्ये टाकून थोडा पिंक कलर टाकून व्हाईट क्रीम यूज करून छोटे छोटे फ्लावर काढत आहे. अशा पद्धतीनं फ्लावर्स काढून झाल्यानंतर मी चेरी यूज करत आहे फ्लावर्सवरती. प्रत्येक फ्लावर्सवरती चेरी लावून घेत आहे. छान असा आपला केक रेडी झालेला आहे. तुम्हाला केक आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.